बघता असं? हा, जाऊन बसा ना सोप्यावर. असं उगं मागं पुढं भेटता. मग असं बघत जाऊ नका, मला टेन्शन येतंय बघा. अगं नंदिनी, मी काय म्हणतोय? अहो तुम्ही काय म्हणू नका, पहिलं सोप्यावर जाऊन बसा तुम्ही बरं. हे बघा, तुम्ही कितीही नादी लावलं ना, एकदा नाही म्हणजे नाही. अगं असं काय करतेस? मी तुम्हाला स्पष्ट सांगते, एकदा नाही म्हणलं की नाही. अहो मुलं मोठे झाल्यात, मुलांसमोर असं बरं दिसतंय का? काय तर. अगं नंदिनी, फक्त एकदाच. 1 वर्ष झालं मी साधा हात सुद्धा लावला नाही. मग लावूच नका ना, काय गरज आहे हात लावायची? हे बघा, माझा भाऊ येतोय, त्याला जरा सवय आहे, पण तुम्ही त्याला सांगा मी पित नाही आणि तुला पण पाजणार नाही. अगं असं असतं का? तो मुंबईहून आलाय, त्याला मला नाही म्हणता येईल का? मग मी त्याला सांगते, हवं तर आपण नर्सरीत जाऊ आणि बनवू मग चुलीवरचं मटण. जावा बरं, तुम्ही मटण घेऊन या. जाऊ, येईनच तो आता. बरं बरं आणतो. आईला मेहना म्हणजे अवघड जागेला दुखणं असतं, पण इथं दाजी म्हणजे अवघड जागेला दुखणं झालंय. साधा रस्ता सुद्धा नाही नीटनीटका गावाकडे शेताकडे जायला. उगाच बहीण दिली त्याच्या आईला वरावाने उसनी. अयो 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 पडलो पडलो पडलो. होय 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 होय. कुणी बघितलं नाही ना? बरं झालं कोणी बघितलं नाही त्याच्या आईला. हे असलं असतं काय का शेतातलं घर. घेर मध्ये काढते, घेर मध्ये. आईला हा काय झालं गाडीला? नाही ना, कोणी बघितलं नाही. हात पाय मोडा त्याच्या आईला एखाद दिवशी. उगं चालू इकडं मी आणि आपली मुंबई बरी. थोडा दम खातो, मग वरी काढतो. गांधीजी म्हणायचे, खेड्याकडे चला, असं फचक्यात घसरून पडायला. बरं झालं त्याच्या आईला हातपाय नाही मोडला, नाहीतर माझं लगेच सुद्धा झालं नसतं. लय अवघड आहे राव. पाहुणे, राम राम. राम 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 राम. काय झालं? काय नाही, चाललंय. आयला कपड्याहून तर लय चांगलं वाटतं राव, श्रीमंत घरचं. श्रीमंतच आहे की. पेट्रोल का संपलं? पेट्रोल नाही संपलं. मग का पंक्चर झाली? नाही, पंक्चर पण नाही झाली. आयला मग झालंय काय? काय नाही. आयला पाहुणे काय लागलं तुम्हाला? लय लागले का? काय नाही, आपलं ते घसरून पडलं होतं. कुठं? मागे इथं फासक्यात घसरलो, एकदमच असं वळा आता इकडे कुठं चाललं? इकडे दाजीकडे चालू गाडी आहे. बसून जावा. बसून नाही ना, मला जरा पडल्यामुळे जरा थोडं दुखा लागले वांग. गाडी तुमचीच आहे? गाडी माझीच आहे. माझी म्हणजे दुसऱ्याकडून घेतलेली आहे, मित्राकडून. मग मी गावात चाललोय. हा. जाऊ मग दोघं संग. मला तर चालू गाडी आहे. नाही. शेतकऱ्या डाण्या वागायला काय बी सांगा की. नक्की ना, पार्सल अहो, तुम्ही बघा नुसतं बसून मुंबईहून आलो मी. मुंबईहून आला काय? बहीण दिली गावात. आयला त्यांनीच लय ड्रेसिंग मध्ये आला. तरी आई बाबाला सांगत होतो इकडे गावाकडे बहिणीला नका देऊ, पण आई बाबा ऐकलं तर ऐकतील तर खरं ना. तेच गावात. वारा जाई बसा बसा आणि पोकळ वासा. काहीतरी बसा. काहीतरी चुकतंय हो तुमचं, काहीतरी वेगळंच आहे ती म्हणी. आयला लय का पाहता तुम्ही. नाही राव, सांभाळून घेऊन चला. हा? गाडी तुमचीच आहे ना? गाडी आहे, माझीच आहे, डोक्याला ताप. मित्राची आहे. मित्राची आहे. जामदारा. हा, असं धरू का? हा जाम. सॉरी बरं का. का राव पाहुणं, तुम्हाला असल्या रस्त्यानं साधी गाडी चालवली ना, मग तुम्ही शेती कशी करणार? नुसता पैसा असून चलत ना, त्यासाठी अशी मर्दावणी ताकद पाहिजे. अहो मी पण जिम मध्ये जातोय की. का जिमत जात आहे? हा, दावा तुमची ताकद मग. खेळा कुस्ती. हो राव, हाताला लागले माझ्या. त्याला काय होते? काय नसतं बघा. हो नाही 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 नाही, पुढच्या वेळेस आलं का नाही आपण खेळ कुस्ती. दावा तुमची जिमची ताकद. चला. नाही नाही, जिम करतोय पण आता सध्या नाही, जरा थोडी दिवस बंद झाली. आता जरा थोडी कमी झाली. पहिले लय मोठा होतो मी, असा होतो. आता जरा कमी झाली. हो, पुढच्या वेळेस खेळ. चला चला तेवढं. त्याला लय की एका चला मिनिटात. चला, अहो बहिणीच्या घरी जायचं. हो, लय अंग दुखायला राव. चला. काय राव तुम्ही. थांबा, माझा पेपर पडला खाली. या. हे नकाशा काढला त्याच्यावर असं बघायला, पण आता कळलंय. चला, तुम्ही आहे म्हणलं. सरपंच घर माहिती आहे ना तुम्हाला? सरपंचाचं घर गाव आमचं.
आणि काय रे माहित नाही बरं चला आलं. हे काय करता काय कळणार सावका जा अहो, तुम्ही बसा. असू दे असू दे असू दे धरू का थांबा हे ठेवतो मध्ये ठेवतो मागाशी चला जे आमदारा हा मुंबईहून आला कसाला तुम्ही पड चालू मला पड आम्ही नाही पड पाहुणे हा. जाम धरून बसा बरं का हा बसलो की काल आमच्या गावातल्या अण्णाला हा इथं बिबट्या दिसला काय बोलतोय लय ताणलं बिबट्यानं अण्णाला हा अण्णा धोतार फिटच तर पळालं हा अण्णाचं धोतार फिटला अण्णा गावात लाल चटी वाल ते रेगाळे नाही थोडी तुम्ही 2 चड्या घातले ते अंडर पण घाली हा अंडर पण घातली म्हणजे बरं मला बिबट्यातलं बी वाटतं राव फास्ट लागे एकदम मग तुम्ही आमदार आहे, आमदार. हा लिंक पडणार नाही, पडेल. डोक्याला ताण नको देऊ. बर झाली का नर्सरी आली सरपंचाची नर्सरी बरं पाहुणं बर आता सरपंचाची नर्सरी आलो हा आता मी जातो सरपंच बघतात तुम्हाला कसं खुश केलंय एक खुश झाला ना तुम्ही तुम्ही बसले आपल्याला सरपंच घरी जायची गरज नव्हती तुम्हाला सांगतो हा अजून जर हा तुम्हाला पाहिजे असली हा. लगेच बारीक कॉल मिस कॉल द्यायचा शेतकरी डाण्या वागले की हजर आहे. तुम्ही खुश आहे ना ए यार दिवस तुम्ही खुश आहे का नाही एक नंबर तुमचे पैसे गेले वाईट वाटत नाही ना 90 रुपये गेले फक्त अजून घालू का नाही घालू का नाही 90 रुपये पास झाला आता अहो, पैसा किती माझा लागला? दाजी ही तुमच्याकडे ठेवा हे दी काय वाटली इथं दाजी म्हणजे पिऊन आला का इथं डोक्याला ताण नको सरपंचानं बघितल्यावर मला तर म्हणताना तोच पाजली तुमचं मला हे लावलं का हे आवडलंय शेतकऱ्याचा डाण्या वागे मी आता. मी काय म्हणतो हा. तुम्ही खुश आहे ना तुम्ही खुश आहे का सांगा मी खुश आहे आणि मग काय तुम्ही खुश तर मी खुश चल संपला विषय जाऊ मुंबईला मग मुंबईला तुम्हाला नेणार बघा मी आणि मग मुंबईला नेणार तुम्हाला येणार की तुम्हाला शब्द देतो बरं मी मुंबईला तुम्ही नेणार नाही मला मी तुम्हाला नेणार येणार लगेच येणार मी चालतंय बारीक मिस कॉल द्यायचा चल सरपंच बघता येऊ का? चल गाडी माझी आहे नाही तर न्या चाल हाय. नाही ना तर न्या नको नको नाही ऐका तुम ही आपल्या दोस्ताची गाडी आहे खरं सांग का तुम्हाला हा मला बी काय गाडी येत नव्हती हा पहिल्यांदा चाललेली कशी आणली मला वाटलं होतं बरं का असंच झालं मग हे जावा बरं येऊ का? बरं, असू दे तुम्हाला बोलला नाही मी थोडं लागलं जाय मग थोडं जरा बरं का सॉरी हा चाल जाऊ लय मग. लागले का? नाही लय थोडं लागलं आता खुश आहे ना? आता खुश आहे, आता राहिलं ना दुखायचं? ओके आता दुखलं की फोन मिस करू कॉल द्यायचा मिस कॉल मिस द्यायचा कॉल दिला येत येऊ का चालतं या बाय बाय शेतकऱ्याचा ढाण्या वाघ मित्र आहे आपला मित्र त्याच्या आयला वर एक नंबर मित्र आहे भेटला आपल्याला ए दाजी मामा आला तू हा आला ना किती घाण वास यायलाय दारू पिला तू नाही हे दारू पेत नाही माझे दारू नाही पेत नाही दाजी कुठे आहे माझा दाजी कुठे आहे आहेत ना चल ए तसं नाही बोलू. ए ती बबले का ग हा लय मोठा झाला की दहावीत गेलाय दहावीला गेला का? हा. बर राम दाजी आला का पिऊन कस काय बरं आहे ना ते आणला असं काय तुमचं समोर जागी आता काय अवस्था आहे काय अवस्था काय आपल्याला त्याला जेवढी काम आपली नाही, दारू एक मित्र शिवाय भेटला होता नाही. गावचा तुमच्या नुसतं दारूच पितोय डहाण्या वाघ म्हणून होता हा तिकडं मटन हा, बघून येतो की अय ताय बघतो का शिजलं का तिकडे बस जा की जाऊन तिकडे जा आली मी जा राहू दे असू दे बाबल्या आपली व्यवस्था झाली का नाही सगळं झालंय त्याला मटण खायचं ठीक आहे एक मिनिट लागतंय का हा मग तुम्ही नाही घेत काय तुम्ही नाही घेत हात तरी लावतो का मी नाही हे काय चालू आहे रे बाबल्या त्यांचं मटण नाही शिजलं बघ बाप पण काय करतोय ताजी मी काय म्हणतो अर्धी हंडी का ना तुम्ही मी काय बोलता पाहून हे अर्धी कसं काय कमी झाली आता मग काय तर ना तुम्ही तर सारखं गोटवर गोट बंदत नाही ती तुम्ही तर अर्धी घेतली आणि मला म्हणा अर्धी घेतली का तुम्ही बाकी मी काय म्हणतो नर्सरी मात्र एकदम झकास केली बघा तुम्ही एकदम मस्त पण धंदा होतो का
पावसाळ्यात फुलधंदा होतो 4 महिने. बघ इतर वेळेस होतो पण जरा कमी होतो. दाजी दारू पिणं लय वाईट बा, लय वंगाळ आहे, लय वाईट. चांगली चांगली घरं उद्ध्वस्त झाली, लोक भिकायला लागली, भिकायला. लय वाईट नाद आहे. पण कसं आहे आपलं, आता काय बोलायचं तुम्हाला. हे खरं आहे बरं का तुमचं, पण तुम्ही हे बोलताय तुम्हाला शोभतंय का? चोराच्या उलट्या बॉम्बा. खरं आहे तुमचं दाजी. दारू पिलेला माणूस कधीच खोटं बोलत नाही बरं का, कधीच खोटं बोलत नाही. हे मात्र 100% खरं आहे. अगं मामाला काय कळतंय का नाही? हा काय झालं आता? कसं बोलतोय आपण, कुठं बोलतोय, काय बोलतोय? येऊन आला म्हणून काय पण बोलायचं. बांध गेल्याने बोलतोय काय आहे? दोघं पण त्याला सारखंच. दाजी मी काय म्हणतो, या की तुरी घेतली असती बरं का. असं द्या दाजी. बबल्या समोरच बसला आहे आणि ताई एवढी मोठ्या आवाज येते, ए बबल्या, आता मला कळत नाही होय, दारू पिलो म्हणजे मी काय वाया गेलो म्हणता काय तुम्ही? हे आजपासून आपण सुद्धा दारू सोडली, गळ्याची पण सोडली. कुणाशी बद्दल आहो तुम्ही सांगा? सोडून लागली दारू, फक्त शेवटचा पॅक खातो एवढा. आजपासून दारू बंद. हाई तर पॅक कशाला पेता? नाही नाही, वाया कसं घालवायची? वाया नको घालवायची ना, म्हणून पिणार. बंद दारू. थोडा अजून गोठ आहे बरं का, थोडा घेतो. पण आजपासून दारू बंद. खरं आहे तुमचं, खरं आहे. काय मामा खोटं बोलतो तू? गेल्या वेळेस आलता तेव्हा पण असंच म्हणलेला, लास्ट पॅक घेतो म्हणून. बास करायचं का? बाजार संपली होय काय? गेल्या वर्षी मी असंच म्हणलो होतो काय? आता ह्या वर्षी मी लक्षात ठेवणार. आता इथून पुढे बास, ही लाडकी माझी बाची आहे. मी आता याची शपथ नाही घेऊ शकत बरं का, कारण आपलं काय भरोसा नाही माझ्यावर स्वतःवर. त्यामुळे पण मी आता इथून पुढं सोडणार, इथून पुढं मी दारू सोडणार. चला जरा मोठं शिजलं बघू घे. हां चला बस. मग बोलवत जाऊ बरं पुढच्या वेळेपासून. नका तसं बोलत जाऊ. बबलू आले बाबा माझ्याकडे चिटकायला. बसा. केलं सगळं मटान, सगळं मटान, सगळं मटान. येड्यांची जत्रा, कारभारी जत्रा, येड्यांची जत्रा, कारभारी जत्रा, येड्यांची जत्रा, कारभारी जत्रा, फुल्यांच्या बाजारी पावलो पावली खोतुरो. 24 तास नळ, अर्धा तास पाणी, 24 तास नळ, अर्धा तास पाणी, थेंब थेंब गळत या नळामधून. बोला बोला. दाकुम माकुम दाकुम माकुम दाकुम माकुम दाकुम माकुम दाकुम माकुम दाकुम माकुम दाकुम माकुम